तर दही तुम्ही बघू शकता एकदम घट्ट झालेलं आहे। याच्या वड्या जरी कट केल्या तर सहजरित्या याच्या वड्या कट होत आहेत। अजिबात आंबट झालेलं नाही, अजिबात याला पाणी सुटलेलं नाही। मस्त मलाईदार दही आपलं घरी तयार झालेलं आहे। अर्धा लिटर आपण या ठिकाणी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि दूध आपण छान असं उकळून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे दूध कोमट करून घ्यायचं आहे। दुधावरती आपल्याला अशा पद्धतीची एक चाळणी ठेवायची आहे आणि दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। दही लावण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे विरजण। तर या ठिकाणी मी 2 चमचे विरजण घेतलेलं आहे। विरजण घेताना आपल्याला ताजं आणि फ्रेशच विरजण घ्यायचं आहे। आपलं जे विरजण आहे ते अजिबात आंबट नसायला पाहिजे। आपलं जे विरजण आहे ते पातळ देखील असू नये। तुमचं विरजण जर पातळ असेल तर विरजणापासून तयार होणारं जे दही आहे ते देखील पातळ होऊ शकतं आणि विरजण जर आंबट असेल तर दही देखील आंबट होऊ शकतो। याची आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपलं जे विरजण आहे ते ताजं आणि फ्रेश असलं पाहिजे। तुमचं जर विरजण खूपच पातळ असेल तर तुम्ही एखाद्या चाळणीने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने तुम्ही चाळून यामधील पाणी काढून घ्या आणि नंतर तुम्ही हे विरजण दही लावण्यासाठी वापरू शकता। ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्यामध्ये मी 1 चमचा विरजण टाकून घेतलेला आहे आणि पूर्ण आपण भांड्याला विरजण लावून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला कोमट झालेलं दूध घालून घ्यायचं आहे आणि परत यामध्ये आपल्याला 1 चमचा विरजण टाकून घ्यायचं आहे। विरजण टाकल्यानंतर दूध आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि हे दूध आपण रात्रभर साईडला ठेवून देणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं आपलं दही लागलेलं आहे। याच्या वड्या आपण कट करू शकतो, एवढं घट्ट आपलं दही लागलेलं आहे। दही मी या ठिकाणी फेटून घेतलेलं आहे। फेटल्यानंतर देखील तुम्ही दही बघू शकता, अजिबात यामध्ये पाणी नाही, मस्त मलाईदार आपलं दही तयार झालेलं आहे।